त्याच्यासाठी धन्यवाद मानावा लागते. कारण का आपलेच पैसे द्या ना, आपणच बसा म्हणून आपणच उठबस करा बजावता. म्हणजे हा एवढा करणं बहुत तकलीफीचा काम आहे की नाही. आता तुम्ही आपले पैसे देऊन येते बसता म्हणून मला येते नाचावा लागते, नाही तर मला काही नाचता येत नाही. मला काही नाचता येत नाही. पण मला असं वाटतं की याईना पैसे दिला काहीतरी आता आखरीच्या पाठ मध्ये पैसे खणले पाहिजे. आता तुमच्या काही बॅलेन्स नाही, जो काही आहे तुम्ही दिले तो सगळं आता क्लिअर झाला. घरी जावाच्या पहिले पहिले क्लिअर करून घ्या, नाही तर म्हणाल आमचे 10-20 रुपयांची वाचली आहे. आता तसा काही मी राहिलेला नाही, कारण तुम्ही पुरा आडवा तिडवा नाचलो. पुरा पुरा म्हणजे नाचता येत नाही, म्हणलं काही थोडाफार राहिला असं याच्यात देऊन दे रे बाबा. आता असा काही राहिलेला नाही आहे. तर धन्यवाद म्हणतो मी आणखीन आमचे बाकेवार सरांना की त्यांनी आज मला ह्या मीटिंगला बोलवलं. जेनेकर सरांना पण थँक्यू म्हणतो, त्यांनी पण मला 2 वेळा फोन केला स्पेशली. सर येऊन राहिल्या का नाही जी म्हणे, त्याला काही कन्फ्युजन सर येतात की नाही. मी म्हटलं मी टाइम दिला तर येईल बाबा, मग तू टेन्शन घेऊ नको, मी टाइमावर पोहोचतो. मी ह्या ठिकाणी आलो. काही चुलबुल करा नको, मी जास्त वेळ बोलत नाही. मलाच नाही का आवडत नाही जास्त वेळ भडंग भडंग लावणार. मला जास्त वेळ भडंग भडंग बोलणार मला नाही आवडत. कारण का मी ना जेवढे लोक येते बोलते मी तेवढे ऐकतो. काऊन कमी तर मा टाईम तर सरला, आता आपल्याला काही जास्त बोलणे. आणि जेवढे लोक एक कमी बोलते ना मला टेन्शन येते. आता मी का बोली यायला तर माझ्यासाठी काही ठेवलंच नाही. हे एवढे मी 2 लोक आले बाबा, जे जे बोलायचे होते सगळे माझे एवढे विषय बोलून टाकलाय. माझ्या जाती काही ठेवला नाही. काही तर एवढे हुशार होते की एवढे गरीबी आपली सांगितलं त्याच्यापेक्षा तर गरीब मी होतो. आणि यायची जेवढी मी ऐकला त्या ऐकण्यामध्ये माझी परिस्थिती मला डोळ्यासमोर दिसत होती. कारण मी पण तेवढ्याच परिस्थितीमधला आहे. आणि सर्वात चांगलं मला एक पात्र यायचा एक वाटला की ह्या लोकांनी आपल्या आई वडील परिवाराला आणला. मी हर लेवलवर रँकवर गेलो आणि मला तो सौभाग्य नाही भेटला. माझ्या आईला कधी स्टेजवर आणण्याचा मौका नाही भेटला, माझ्या वडिलाला कधी स्टेजवर आणण्याचा मौका नाही भेटला. मला त्याच्यामध्ये नेहमी खंत वाटते. मी जेव्हाही ह्या लोकांचं ऐकतो, त्या लोकांचे जे आई वडील सांगतात तर जे बोलतात ते मी जेव्हा ऐकतो तेव्हा मला असं वाटतं यार माझ्याही आईनं असंच बोललं असतं, माझ्याही वडिलांना असंच बोललं असता. त्या गोष्टी मला वाटते. कारण आपणही प्रोफेशनल काही स्पीकर नाही आहोत, आपणही ह्या बिझनेस मध्ये आलो. आणि ह्या बिझनेस मध्ये जो व्यक्ती येते त्या व्यक्तीने जिंदगी कधी नाही कधी चांगला काम केलं असते म्हणून त्याने माय लाईफस्टाईल मिळते. नाही तर आजही असे काही लाखो लोक आहेत की त्यांच्यापर्यंत माय लाईफस्टाईल आतापर्यंत पोहोचली नाही. बहुत लोक आजही ढूंढत आहेत चांगला मोका, पण चांगला मोका लोकांना मिळत नाही. आणि ज्या लोकांना मोका मिळते त्याला ते समजत नाही. मोका भेटल्यावर समजल्या पण पाहिजे. कारण का बघा अमीर लोकांना अमीर बनाचे बहुत सारे मौके आहेत. अमीर लोकांना अमीर बनाचे बहुत सारे मौके आहेत. गरीब लोकांना अमीर बनाचे बहुत सारे मौके आहेत का? बहुत सारे मौके नाही आहेत ना. माझ्या नजरेमध्ये फक्त एकच मौका आहे आणि तो म्हणजे फक्त माय लाईफस्टाईल. जर आज माय लाईफस्टाईल अगर ह्या प्रीती मॅडमला अगर मिळाले नसत्या दुसरा काही ऑप्शन होता त्यांच्याकडे. तोच माय लाईफस्टाईल अगर राठोड मॅडमला मिळाला नसता काही ऑप्शन आहे त्यांच्याकडे दुसरा. शंकर सरांना अगर मिळाला नसता त्यांच्याकडे ऑप्शन होता का दुसरा ऑप्शन? त्याच्यानंतर कुडमुटे सर, कुडमेटे साहेब यांना ऑप्शन होता का?
करायला जाता तर तुमचा सिनियर तिकडून हात जोडते. वालदे चंद्रपूरला गेला असं चांगला बोलशील रे बाबा, असा हात कोण जोडते? माझे गुरु सिनियर. बात समजून घ्या. याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी करा, दुसरा निंबू मिरची बांधते, याच्या केव्हा बंद होते? नाही, इथं तुमचा सिनियर तुमच्यासाठी हात जोडते बाहेरून. तुझा चांगला झाला पाहिजे, तुझा प्रोग्राम चांगला झाला पाहिजे, तुझा धंदा चांगला झाला पाहिजे, तू चांगल्या रँकवर गेला पाहिजे, तू लाख रुपये कमवला पाहिजे, 2 लाखावर गेला पाहिजे. सिनियर नेहमी हात जोडते. मार्केटमध्ये दुसरा असा प्लॅटफॉर्म कुठंच नाही आहे का तुमच्यासाठी कोणीतरी हात जोडते. सिनियरच्या वेळा मन दुखते. तुम्ही अगर कोणत्या हातात पगार नाही काढले ना, तुझ्या बापाला वाईट नाही वाटते तेवढा ह्या सिनियरला वाईट वाटते. याच्या मन दुखते. कारण का ह्या ज्या बिझनेस मध्ये लोक फक्त पैसा कमवासाठी येत नाही, ह्या बिझनेस मध्ये लोकांचे इमोशन्स आहेत. ह्या बिझनेस मध्ये लोक इमोशन्स घेऊन येते आणि इमोशन्स घेऊन येते आणि म्हणून ते इथं रडते ना. हॅलो, तो व्यक्ती इथं येते ना, रडते का? कारण त्याच्यामध्ये इमोशन्स राहते. त्याला ते एक एक सण आठवते की यार मी डिस्ट्रीब्युटर होतो, मला किती लोकांना त्रास दिला, किती लोक माझ्यासोबत जुळले नाही, किती लोकांना माझी टिंगल उडवला, किती लोकांना घरातून हकलला, किती लोकांना बेइज्जती केला. आपल्याजवळ पैसा नव्हता त्यावेळेस लोकांना कशा प्रकारे टिंगलगिरी करायचे, त्या सगळ्या गोष्टी इथं दिसते. आणि जेव्हा तुम्ही इथून अचिव्हमेंट करता आणि अचिव्हमेंट केल्यावर तुम्ही एखादा टूर क्वालिफाईड करता आणि विमानात जेव्हा बसता तेव्हा ह्या सगळ्या निगेटिव्ह लोकांचे फोटो दिसते. मला तर दिसते. मी जेव्हा विमानात बसतो बापरे म्हणतो, यानं माझी बेइज्जती केलं नसतं तर मला BMW भेटली असती का? नसती भेटली. आणि हे जेवढे लोक आपली बेइज्जती करते, जेवढे लोक आपला अपमान करते, माणसाला एक तिथून नवीन उत्तेजना मिळते. तिथून माणसाला आणखीन असं वाटते यार इसके लिए तो करके दिखाएंगे. ह्या गोष्टी माणसाला सफल बनवते. ह्या बिझनेस मधून परिस्थिती प्रत्येकाचीच असते, कोणाची चांगली असते, कोणाची डाऊन असते. पण ज्याही लोकांची गरीब परिस्थिती आहे ना, तुम्ही स्वतःची पीठ थांबवा. कारण का बघा, काहीतरी करायचा मौका हा फक्त गरीब लोकांसाठीच आहे. काहीतरी वेगळा करायचा मौका हा गरीबाच्या लोकांसाठी आहे, गरीबाच्या मुलांसाठी आहे. अंबानीच्या पोराजवळ काही टेन्शन आहे. हॅलो, आणि अंबानीच्या पोरानं BMW गाडी घेतलं तर कोण ताड्या वाजवल? हॅलो, अंबानीच्या पोरानं BMW घेतलं, मर्सिडीज घेतलं, 5 करोडची गाडी घेऊन टाकल तर कोण ताड्या वाजवतील? कारण लोक काय म्हणते, इसके लिए कौन सी बड़ी बात है, इसके लिए कौन सी बड़ी बात है. माझ्यासारख्या माणसाने घेतलं तर यानं घेतलं. काही काही लोक तर 8 दिवस झोपत नाही, 8 दिवस झोप उडते त्यांची. ज्याला बीपी नसेल बीपी होऊन जाते, ज्याला शुगर नसेल त्याला शुगर होते. काऊन? या दुनियाची एक पद्धत आहे, 80% लोक दुखी राहण्याच्या कारण म्हणजे एक आहे का तू सुखी आहे. 80% लोक दुखी याच्याकरिता आहे का तू सुखी आहे. आणि तू सुखी आहे म्हणून ते 80% लोक दुखी आहे. दुसरा काही दुःख राहण्याचं कारण नाही आहे. आणि जे 80% लोक, जे 20% लोक राहते ना, ते बिचारे तुझ्या सुखातही हजर राहते आणि तुझ्या दुःखातही हजर राहते. आणि तुला म्हणते तुला काही नाही हो म्हणते, मी आलो ना तुझ्या सोबत म्हणते. हॅलो, यस सर. ह्या गोष्टी होते की नाही? आणि ह्या सगळ्या गोष्टी अगर करायच्या आहेत, तुझ्या सोबत अगर पाहिजे तर फक्त नेटवर्किंगच असा एक ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. आपल्या जवळ हमेशा तुम्हाला उंचे उडवण्यासाठीच्या ठिकाणी तुमचे जे 20% जे लोक असतील ते काफी आहे. ज्या वेळेस मोठ्या मोठ्या शहरामध्ये बिग बाजार बनला होता, हॅलो,
मोठ्या मोठ्या शहरात बिग बाजार बनला होता. आधी डीमार्ट वगैरे बहुत सारे जे ऑप्शन्स आहेत बिझनेसचे, त्यावेळेस लोक काय म्हणे माहित आहे, म्हणे येते हा भाजीपाला भेटल, सगळ्या गोष्टी भेटल, तर याच्यात आमच्या बाकीचे ते बिझनेस कशी होती, बाकीचे बिझनेस बंद होतील की नाही. आणि जो डीमार्टले कवाटे बहुत सारा बिझनेस करून आपण सगळे लोक आमच्याकडेच येतील. त्याच्याकडे किती लोक जाते? 10% लोक जाते, त्याच्यावर तर लोक जात नाही. आजही लोकांना सवय आहे 10 रुपये किलो वांगे जोरात जोरात बोंबलते त्याच्याकडून घेते. 20 रुपये किलो म्हणते ना, त्याच्याकडून घेते आणि तो बोंबलला नाही तर घेईच नाही. त्याला हा धंदा मस्त आहे. लोकांच्या घरी जेती गेला ते बोबलतच राहावं लागते. मला त्याची सवय झाली आणि म्हणून म्हणलं जाते जो दिखता है वो बिकता है, जो दिखता है वही बिकता है, और जो दिखता नहीं वो बिकता है क्या? ह्या बिझनेस मध्ये तुम्ही आल्या 100% सरेंडर व्हा, 100% ह्या बिझनेस मध्ये या आणि बघा तुमची जिंदगी ह्या ठिकाणी ऑटोमॅटिक बदलल्याशिवाय राहणार नाही. हर माणसाची इतर जिंदगी बदलत आहे. आज आमचे आनंद बावणे साहेब राजकारण पैसेमधून आधी नेटवर्किंग मध्ये आले. आज सोनी मॅडम जगन गोष्ट केला, एक हाऊसवाईफ परिवारामधून आज नेटवर्किंग मध्ये आले. आज एमटीसी लीडर 2 करोड 5 करोडचा बिझनेस एक महिलासाठी लेडीसाठी साधारण बात नाही आहे. 1000च्या मार्केटमध्ये क्लोजिंग करायला जातो ना, किती प्रश्न उत्तर द्यावा लागते लोकांना. साबण घेवासाठी, साबण देवासाठी, विकासाठी देवा लागते. पण एक वेळा ज्याची याची सवय पडते ना, तर माणसाला सवय होऊन जाते. कारण का आपण 10,000 रुपये नाही कमवत तर आपल्याला असं वाटते 10,000 रुपये बहुत बड़ी बात है, 10,000 रुपये कमाना. आणि एक वेळा काय आपण 10,000 रुपये कमवला ना, तर मग तो 4 लोकांना सांगते 10,000 रुपये कमवला कोणची मोठी बात आहे, 10,000 रुपये तासच येते. 4-5 गोष्टी सांगला तरी, पण जेव्हा येत नाही तेव्हा तेच तर बहुत मोठी वाटते. एक वेळा येतली तर कर. एक वेळा येतले तर मग गावभर सांग. असंच काम आहे. मी सुरुवातीला लोकांनी 2,10,000 2,10,000 म्हणत मले. आता मी जाऊ ज्याले 2,10,000 2,10,000 प्लॅन सांगू, तो खालपासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिजे तुला किती आले. आता मला किती आले म्हणल्यावर मला किती गुस्सा येईल. आता आलेच नाही तर मला गुस्सा येईल की नाही. आता बड्या मुश्किलनं मला 1 जुळला राहील, 1च जुळला. आता मी दुसऱ्या